सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर जिल्ह्यात LPG सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी फिरत्या दक्षता पथकांचा पहारा ठेवण्यात येत आहे। या पथकामार्फत 3 ठिकाणांवर धाड टाकून तपासणी करण्यात आली। या तपासणीमध्ये एकूण 9 सिलेंडर जप्त करण्यात आले असून सदरील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर जिल्ह्यात LPG सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच निर्देश दिले आहेत। त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा विभागामार्फत नियुक्त फिरत्या दक्षता पथकांनी घरगुती गॅस सिलेंडर अवैधरित्या वापरण्यावर निर्बंध लादण्यासाठी धाडीचे प्रमाण वाढवले आहे। त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली। घरगुती LPG गॅसचे सुरळीत वितरण व्हावे तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षता आणि फिरते पथक नियुक्त करण्यात आले आहे। गॅस एजन्सीकडून सिलेंडरचा गैरमार्गाने पुरवठा केल्याचे आढळल्यास अथवा घरगुती LPGचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे।